पूर्ण जगातील सर्वात प्राचीन शहरामध्ये मी उभा आहे आणि स्वागताला होता पूर। कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळ या मालिकेत पुढचं गंतव्य आहे वाराणसी। अयोध्या धामहून रात्रीची ट्रेन पकडली। इतका थकलो होतो की स्टेशन येण्याच्या फक्त 5 मिनिट आधी डोळे उघडले। नशीब जोरावर होतं, नाहीतर वाराणसी मागे निघून गेलं असतं। वाराणसी काशी बनारस मोक्षभूमी म्हणून ओळखलं जाणारं शहर। दशाश्वमेध घाटाजवळ माझं हॉस्टेल गाठलं, पण बाहेर पूर असं दृश्य परिस्थिती, रस्ते दुकाने सगळीकडे पाणी। पण बनारसला आलो आणि चाट नाही खाल्लं तर काय केलं? काशी चाट भंडारची पालक पापडी चाट आणि दीना चाट भंडारची समोसा पापडी एकदम जबरदस्त। त्यानंतर गेलो काशी विश्वनाथ धामला। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक या प्रवासातील माझं दुसरं ज्योतिर्लिंग आणि विशेष म्हणजे दर्शन झालं श्रावण सोमवारी। बनारसी पान खाऊन मी गेलो कालभैरव मंदिरात। काशीचे कोतवाल मानले जाणारे कालभैरव असं मानलं जातं की त्यांच्या दर्शनाशिवाय काशीची यात्रा पूर्ण होत नाही। मणिकर्णिका घाटवरही पोहोचलो। हिंदू परंपरेनुसार सर्वात पवित्र अंत्यसंस्कार स्थळांपैकी एक, जिथे अंत्यसंस्कार झाल्यास मोक्ष मिळतो असं मानलं जातं। मात्र पुरामुळे पूर्ण दृश्य पाहता आलं नाही। भेटूया वाराणसीच्या पुढच्या भागात।